मुंबईच्या पारंपरिक खेळांना नवा आयाम देणाऱ्या प्रो गोविंदा लीगमध्ये यंदा जोगेश्वरीच्या आर्यन्स गोविंदा पथकाने विजेतेपद पटकावून अभिमानाचा झेंडा फडकावलाय. अंतिम फेरीत दमदार खेळी करत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलंय आणि चॅम्पियन पदावर आपली मोहर उमटवली. या लीग दरम्यान आर्यन्सच्या खेळाडूंनी दाखवलेली चपळाई, ताकद आणि नेमकेपणा याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. सातत्यपूर्ण सराव, परस्परांवरील विश्वास आणि एकमेकांना दिलेला खंबीर पाठिंबा हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली आहे. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात प्रेक्षकांच्या गगनभेदी घोषणांनी मैदान दणाणून गेले आहे. प्रत्येक थरारक क्षणाला साथ देणाऱ्या चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल पथकाने मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे. या विजयानंतर जोगेश्वरीत जल्लोषाची लाट उसळली आहे. गल्ली बोळात आर्यन्सच्या जयघोषांचे सूर घुमत आहेत, तर स्थानिक मंडळांनी विजेत्यांचे स्वागत सोहळे आयोजित करण्यास सुरुवात केली. खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांचा उत्साह पाहता येणाऱ्या वर्षातही आर्यन्स गोविंदा पथक आपला वर्चस्व टिकवून ठेवेल अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. मुंबईची परंपरा, खेळाचा थरार आणि उत्साहाचा महाकुंभ म्हणजेच प्रो गोविंदा लीग. यावर्षी या महाकुंभात बाजी मारली ती म्हणजे जोगेश्वरीच्या आर्यन्स गोविंदा पथकाने. गेल्या काही महिन्यांपासून केलेली प्रचंड मेहनत, त्याचबरोबर शेकडो तासांचा सराव आणि टीमवर्कच्या जोरदार प्रवासाने कुठेतरी हे विजेतेपद मिळवलेलं नसून तर संपूर्ण राज्यासाठी त्यांनी एक राज्याचं लक्ष वेधून धरले. आपण जर पाहायला गेलं तर आर्यन्स गोविंदा पथकाचा हा विजय नसून जोगेश्वरीतील प्रेक्षकांसाठी मिळालेला अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्यासोबतच आर्यन्स गोविंदा पथक आहे, त्याचे जे प्रशिक्षक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांचा हा जो रक्तरंजित थरार आहे, त्यांची ही कहाणी आहे ती आपण जाणून घेणार आहोत. काय सांगशील, जोगेश्वरी पासून ते कुठेतरी प्रो गोविंदा लीग पर्यंत प्रथम क्रमांक येण्याचा प्रवास निघता कसा सुरू झाला? प्रवास खूप 15 वर्ष झाली आहे प्रवासाला. पुढच्या 15 वर्ष आहे. आधीपासूनच अशी इच्छा होती की एक प्रोफेशनल कुठेतरी टीम असावी, त्याच्यामध्ये आपण खेळावं आणि अशाच कुठल्यातरी स्पर्धेची आम्ही वाट बघत होतो. आम्ही स्वतः स्पर्धा अरेंज करायचो, क्रिकेट स्पर्धा व्हायची. त्यानंतर पूर्ण स्पर्धा बंद झाली आहे दहीहंडीसाठी. कुठेतरी दहीहंडी संपत होती, तिकडे पूर्वेश्वर नाईकर आणि MRDGच्या थ्रू स्पर्धा अरेंज करण्यात आली. आणि गेल्या 3 वर्षांपासून जेव्हा आम्ही फर्स्ट इयर खेळलो, थर्ड आलेलो, सेकंड इयरला आम्ही नॉकआउट राऊंडला बाहेर गेलेलो आणि तो प्रत्येक वर्षी असं वाटत होतं की जी ट्रॉफी आपण उचलावी, मुलांनी पण खूप मेहनत केली. गेल्या वर्षी जो आम्ही बोलायला चालू त्यानंतर मुलांनी ठरवलं की आता प्रॅक्टिस अशी करायची की आपण जिंकायच्या सोबत प्रॅक्टिस करायची. आणि मुलांनी जवळजवळ 3-4 महिने चांगली प्रॅक्टिस करून पावसात पूर्ण ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करून फायनली ती ट्रॉफी आम्ही जिंकला. जर बघायला गेलं तर प्रथम क्रमांक जेव्हा आपण मिळवत असतो तेव्हा अपयशांना सामोरं जावं लागतं. तुम्हाला नेमके कोणते आले आणि त्यातून तुम्ही काय केलं? खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. इंजरीज आहेत, सेफ्टीज आहे, जागेचं प्रॅक्टिस करायची जागा ॲक्च्युली पहिल्यांदा वेगळी होती. त्यामुळे आता संख्या वाढल्यामुळे प्रॅक्टिस नाही करण्यात थोडीशी. जो आम्ही ह्या ग्राउंडवरती आलो प्रॅक्टिसला, अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्याला फेस करावं लागेल. स्टार्टिंगला स्पॉन्सर, फायनान्शियल इश्यूज होते. या खूप साऱ्या गोष्टी फेस करून आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. सोशल मीडियावर आता आर्यन्सचे जोरदार फॅन सुरू आहे. जर बघायला गेलं तर सराव प्रॅक्टिस सुरू असते, सराव करताना अनेक अडचणी येतात. तर असं कुठला प्रसंग तुला आठवतो की त्याने पथकाला तुम्ही एक्झिट करून घेतला? म्हणजे पहिले तर एकजुटीचा हा गेम आहे. एकजुटीने जर नसेल तर आपण दुसरं लावूच शकत नाही. पहिली गोष्टी तर मुलांचं जे डेडिकेशन आहे ह्या गेमच्या प्रती, ह्या गेम खेळण्याच्या प्रती, आणि जे गेल्या वर्षी आम्ही नंतर लावले त्यांच्या जो आग होती मनातली, जे आम्ही गेल्या वर्षी कोल्हापूर चालू त्यानंतर ती आग होती, या सगळ्या गोष्टी एकत्र करून मुलांना एक ग्राउंडवरती एकत्र आणतात आणि त्याच्यानंतरच आम्ही एवढे उंच मनोरे एन्जॉय करतो. तुला विचारावं असं वाटतं, जोगेश्वरीकरांचा पाठिंबा त्याचबरोबर प्रेक्षकांचा कुठेतरी जल्लोष उत्साह यातून तुम्हाला काय कळलं? खूप प्रेरणा मिळते, कारण की जेव्हा कोणतरी आपल्याला सपोर्ट करणार असतं, आपल्यावर प्रेम करणार असतं ना, तर त्यांच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे ही जाणीव नेहमी मनामध्ये असते. नुसतं फक्त आपण आपल्यासाठी खेळून नाही पाहिजे. जे प्रेक्षक असतात, आपल्या घरी आपले आई बाबा आहेत किंवा बहीण आहेत, आपले फ्रेंड्स आहेत आणि इतर जे जोगेश्वरीच्या बाहेरून आहेत, ते लोक पण आम्हाला इंस्टाग्रामवर किंवा आमच्या सोशल मीडियावर खूप प्रेम दाखवत असतात. त्यांच्या इच्छा वेगळ्या असतात. त्यांना म्हणजे आता मी गेली 3 वर्षापासून सांगतो की नेहमी असे मॅसेज येतात की तुम्ही ही ट्रॉफी जिंकली पाहिजे, तुमचे एवढे सर लागले पाहिजे. तर
ठीक आहे, आपल्याला माहिती असतं की आपली प्रॅक्टिस थोडी आहे आणि काय होणार आहे, पण जे फॅन्सचा जो आपल्यावर विश्वास असतो त्यासाठी हे सगळं खेळायचं वाटतं. आणि तीच एक बोलतात ना जाणीव आमच्या मनामध्ये असते की आपल्यासाठी जर आपल्याला खेळायचंच आहे, आपलं नाव तर घ्यायचंच आहे, पण आपल्यावर जे लोकांनी विश्वास ठेवला त्याला पण कुठेतरी आपण खरं उतरलं. जर बघायला गेलं तर भेंडी हा तर खेळ नाही तर ही एक आपली भारतीय संस्कृती आहे. त्या भारतीय संस्कृतीला जपायचं असेल आणि पथकामध्ये जर तरुणांना सहभाग घ्यायचा असेल तर तू काय करणार? जसं की आम्ही यावेळेला जॉईनर्स म्हणून एक कॅम्पेन चालू केलं होतं की नवीन खेळाडूंनी इकडे आलं पाहिजे. आम्ही तिथे जास्तीत जास्त सेफ्टी मेजर्स यूज करतो. अगोदर म्हणजे काही वर्षापूर्वी आमच्याकडे फक्त एकच एक असायचा, पण आता तुम्ही जर ग्राउंडवर बघाल ना तर 5-6 एक आहेत, म्हणजे त्यांचे आई वडील पण येतात स्वतःहून आणि स्वतःहून सांगतात की तुम्ही आमच्या मुलांना खेळवायला घ्या. तो एक बोलतात ना एक ट्रस्ट बिल्ड झाला आहे त्यांचा की आम्ही पूर्ण सेफ्टीनेच खेळवतो, आमची प्रॅक्टिस तशी चालते, आमचे ट्रेनिंग सेशन तसे जातात. त्यामुळे त्या लोकांचा तेवढा. आणि मला असं वाटतं की बाकी पण जे गेम आहेत मुलांना आम्ही नेहमीच सांगतो की तुम्ही मोबाईलपासून थोडंसं लांब राहा, थोडंसं जिम किंवा जे बोलतात ना फिटनेस लेवलने तुम्हाला उपयोग होईल असे गेम खेळा. आणि आम्ही वर्षभर म्हणून त्याच्यासाठी एक इतर ॲक्टिव्हिटी चालू करतो, लाईक आम्ही स्वतःच्या कॉम्पिटिशन करतो, क्रिकेट असू देत, व्हॉलीबॉल असू देत, तर जेणेकरून ही मुलं वर्षभर एकत्रच असतात आणि त्यामुळे बोलतात ना यंग जनरेशन अजून आमच्याकडे ओढली जाते. जसं की पूर्वी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय नक्कीच आम्ही त्याचा पूर्णपणे लाभ होतो. आम्ही गेल्या वर्षी स्पेनला जाऊन आलो होतो. तर स्पेनला जाऊन आल्यानंतर फक्त आम्ही तिकडे थांबलो नाही, तर आम्ही तिकडेच ठरवलं होतं की ही गोष्ट इथे जर शिकायला आलं तर ती इंडियामध्ये घेऊन गेली पाहिजे. फक्त आपल्याच पटकासाठी नाही, तर भारतामध्ये जे लोकांना तिकडे जाण्याचा चान्स आता नाही मिळाला आहे, पुढे कधी मिळेल, पण आपल्याला आता मिळालं तर आपण त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवली पाहिजे. म्हणून निखिलने इकडे आल्यानंतर लहान मुलांना घेऊन ट्रेनिंग चालू केली होती. कॅटलन स्टाईलने स्तर लावायला चालू केली होती. पहिले थोडंसं आम्हाला डिफिकल्टीज आल्या, पण थोड्या दिवसांनी आम्हाला तसे बोलतात ना चान्स पण उपलब्ध झाले. जसे की काळागोळा फेस्टिवल आहे, त्यानंतर प्रभादेवीला पण एक शिबिर होतं, तर तिकडे आम्हाला ते थर लावण्याचा म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा कॅटलन स्टाईल ही आमच्या पथकाने घेऊन आले. त्यानंतर तुम्ही बघाल अजून 2 पथकांनी इंडियामध्ये ते चालू केलं आणि त्यांनी पण यशस्वीरित्या झालं. तर असं नाही आहे की त्यांची टेक्निक थोडीशी डिफिकल्ट आहे तर ती आपण शिकू नाही शकत. ते लोक पण आपल्या प्रकारे थर लावतात आहेत आणि आपण पण त्याच्या ह्या गोष्टीचे कल्चर एक्शन घेत आहे आणि पुढे जाऊन हे थर चांगल्या रीतीने जर आम्ही खेळत राहिलो तर मे बी त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करण्याची पण आपल्याला चान्स मिळू शकतो आणि त्यामध्ये आर्यन्स नक्की माझी. शेवटचा प्रश्न म्हणजे सोशल मीडियावर आल्याचं खूप जोरदार व्हायरल होते. जेव्हा तुम्ही पथक घेऊन आलात, प्रत्येक मुलगा जवळजवळ माझ्याबरोबरच ठिकाणी होता, जल्लोष अनोखा होता, प्रत्येकाच्या आई वडिलांना वेगळा आनंद होता. काय सांगशील त्याबद्दल? जसं की निखिल आता बोला की आमची प्रॅक्टिसची जागा जी आहे ती आमची छोटी जागा आहे. त्या जागेशी आमचं एक नातं वेगळं जोडलेलं आहे. त्यामुळे आम्ही कधी पण ट्रॉफी आणली किंवा जे काय तर आमचं पहिले तिकडे असं तिकडेच आमचे घरातले सगळे राहणार आहेत, ते पण आमची तेवढीच वाट बघत असतात. तर त्यांनीच सर्व तयारी करून ठेवली होती आणि तो पूर्ण बोलतात ना आम्ही एकही मॅच कोणाने सेलिब्रेशन नाही केलं होतं, मुलांनी स्वतःला थांबवून ठेवलं होतं आणि ट्रॉफी भेटल्यानंतर तोच जल्लोष तिकडे तुम्हाला बघायला मिळाला. धन्यवाद. तुम्ही दोघांनी देखील वेळात वेळ काढून आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर शून्यातून देखील विश्व निर्माण करता येतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजेच आर्यन्स गोविंदा पथक. आज मुंबईतच नाही, जोगेश्वरीतच नाही तर संपूर्ण राज्यभरात एक वेगळी आणि अनोखी ओळख निर्माण केली. व्हिडिओ जर्नलिस्ट पूनमसह मी नरश्री, शिवसत्ता टाइम्स न्यूज, मुंबई. शिवसत्ता टाइम्ससाठी पूनम पाटगावे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.